शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून 6,000 रुपये हे शेतकऱ्यांना दरवर्षी दिले जातात, जेणेकरून शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी त्या ठिकाणी हातभार लागू शकतो। आणि यातूनच सरकार पात्र लाभार्थ्यांना त्या ठिकाणी 2,000 रुपये दर 3 महिन्याला त्या ठिकाणी देत असते। 24 फेब्रुवारी 2025 रोजी बिहार येथे एका कार्यक्रम झाला होता आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून मोदीजींनी त्या ठिकाणी 19व्या हप्त्याचं वितरण त्या ठिकाणी केलं होतं। परंतु शेतकरी आता 20व्या हप्त्यासंदर्भात त्या ठिकाणी विचारणा करत आहे, 20व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे। आता हे मिळण्यासाठी तुम्हाला अतिशय महत्त्वाची 2 ते 3 कामं करावी लागणार आहेत, तरच तुम्हाला तो हप्ता त्या ठिकाणी मिळणार आहे। आता याच्यामध्ये KYC करणं बंधनकारक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर ॲग्रिस्टॅक्सची नोंदणी केली असेल, तुमच्याकडे फार्मर आयडी असणं अतिशय आवश्यक आहे। या सर्व गोष्टी असतील तर तुम्हाला पैसे त्या ठिकाणी मिळतील। आता हा 20वा हप्ता नेमका कोणाला भेटणार आहे, कोणते शेतकरी याच्यामध्ये पात्र आहेत, कोणते शेतकरी याच्यामध्ये अपात्र आहेत, या संदर्भात PM किसानच्या वेबसाईटवरती एक यादी त्या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेली आहे। या यादीमध्ये तुमचं नाव नेमकं कसं चेक करायचं या बाबतीत हा व्हिडिओ त्या ठिकाणी बनवलेला आहे। त्यामुळे यादी तुमचं नाव आहे का हे पाहण्यासाठी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या ज्या काही स्टेप्स आहेत त्या ठिकाणी फॉलो करा, जेणेकरून तुमचं नाव तुम्हाला त्या यादीमध्ये आहे की नाही कळेल, तुम्हाला 2,000चा हप्ता तुम्हाला मिळणार आहे की नाही मिळणार आहे ते त्या ठिकाणी कळेल। ही अपडेट अतिशय नवीन अपडेट आहे, आताच्या 20व्या हप्त्यासंदर्भातली एक अतिशय महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगणार आहोत। त्यामुळे तुमचं नाव, तुमचं गाव, तुमचा तालुका, तुमचा जिल्हा हा नेमका कसा चेक करायचा व्हिडिओमध्ये पुढे पाहूया। शेतकरी मित्रांनो, 20व्या हप्त्याचे पैसे नेमके पाहायचे तरी कसे, तर तुम्हाला टाईप करायचं PM किसान अधिकृत वेबसाईटवरती तुम्हाला जायचं, असं होम पेज तुम्हाला त्या ठिकाणी ओपन झालेलं दिसेल। या ठिकाणी 19वा जो काय हप्ता आहे त्याचं वितरणाबाबतची तारीख तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल। आता 20वा हप्ता ज्यावेळेस वितरित होईल ती तारीख सुद्धा त्या ठिकाणी इथे येणार आहे। याच्यानंतर तुम्हाला स्क्रोल करत खाली यायचं आणि जायचे तुम्हाला बेनिफिशियरी लिस्टवरती। आता बेनिफिशियरी लिस्टवरती तुम्ही ज्यावेळेस जाल त्यावेळेस तुम्हाला भरपूर असे ऑप्शन त्या ठिकाणी दिसतील। मग त्या ठिकाणी स्टेट असेल, डिस्ट्रिक्ट असेल, सब डिस्ट्रिक्ट असेल, ब्लॉक असेल आणि व्हिलेज असेल। आता आपला जो काय स्टेट आहे तो सिलेक्ट करायचा त्या ठिकाणी महाराष्ट्र। त्यानंतर तुमचा जो काही डिस्ट्रिक्ट असेल, तुमचा डिस्ट्रिक्ट असेल अहिल्यानगर, पुणे, नाशिक वगैरे त्या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे। आता मी माझा डिस्ट्रिक्ट त्या ठिकाणी सिलेक्ट करतो। त्या ठिकाणी तुमचा सब डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा तालुका त्या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे। तर तालुका जो काय असेल तो सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला व्हिलेज या ऑप्शनसाठी त्या ठिकाणी ऑप्शन्स त्या ठिकाणी दिले जातील। आता या ठिकाणी व्हिलेजमधून तुमचं जे काही गाव आहे, तुमचं गाव त्या ठिकाणी कोडवाईज तुमचं गाव दिलेलं आहे ABCD या क्रायटेरियानुसार। तर तुम्हाला ते त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि हे सिलेक्ट केल्यानंतर गेट रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर तुम्हाला गावातील जे काही सर्व लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांची यादी तुम्हाला त्या ठिकाणी दिसून जाईल। मग तुमच्या गावामध्ये किती लाभार्थी आहे, या लाभार्थ्यांमध्ये तुमचं नाव नेमकं आहे का। आता ही जी काही नावं आहेत ही त्या ठिकाणी अल्फाबेटिकली तुम्हाला दिलेली आहेत। तर याच्यावरून काहींची नावं ही आडनावानुसार आहेत, काहींची नावं ही नावानुसार आहेत। इथे साधारणतः 20 याद्या या ठिकाणी आहेत। तर शेवटच्या यादीवरती क्लिक करून तुम्ही तुमचं नाव किंवा पहिल्या यादीवरती क्लिक करून चाळत तुम्ही तुमचं नाव त्या ठिकाणी इथं चेक करू शकता।